शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संचलित सोलापूर येथील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून 33 वर्ष सेवा करून भानुदास इरशेट्टी हे सेवानिवृत्त झाले आहेत। शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक यांच्या हस्ते शाल मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक महेश पाटील यांनी केले तर मानपत्राचे वाचन प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी केले। या भानुदास बाबू इरशेट्टी सेवाकाल 1/12/1992 ते 31/10/2025 सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक सहस्नेह अभिवादन। शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैभवशाली परंपरा लाभलेल्या हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातून आपण आज शुक्रवार दिनांक 31/10/2025 रोजी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा देत असताना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होत आहात। सेवा गौरव कार्यक्रमामध्ये शिक्षक, शिक्षिका आणि कार्यालयीन प्रमुख रत्नाकर लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले। इतका साधेपणा ही सरांची मोठेपणा आहे। सहकार्यामध्ये नेहमीच सर नेहमीप्रमाणे बोलत, कधी कोणाचे कटुता नाही, शब्द नाही, वाद नाही, तुच्छता नाही। कोणाला मदत हवी असेल तर ते नजरेतूनच कळायचे। सर तत्पर उभे राहायचे। शाळेच्या कामात, कार्यक्रमात, तयारीत नेहमी पडद्यामागून काम करत हळवा क्षण असतो। एक व्यक्ती निरोप घेत असतो, काही लोक त्यांना निरोप देत असतात। पुन्हा आपली अशी वारंवार भेट होणार नाही अशी कुठेतरी कुरबुर असते आणि असाच तो एक हळवा क्षण आहे। आज इरशेट्टी निवृत्त होत आहे। आपण सर्वांच्या उपस्थित गुरुजन वर्ग, माझ्या वर्गणी संप्रदायातील सर्व हरिभक्तीपरायण संत मंडळी, माझ्या आपले इष्ट परिवार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। 1/12/92 रोजी शिक्षण प्रसारक मंडळी या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक प्राध्यापक भानुदास बनसोडे, पर्यवेक्षक अप्पासाहेब राऊत, प्रशालेचे पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, पर्यवेक्षक महेंद्र रणधीर, पर्यवेक्षक डॉक्टर मारुती शहाणे तसेच प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि सेवक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका उर्मिला चव्हाण तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सारिका अनपट यांनी मानले। या सेवा गौरव समारंभ कार्यक्रमास भानुदास इरशेट्टी यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल महारुद्र कत्ते, चित्रकला शिक्षक रोणे यांनी परिश्रम घेतले।